हरिहरेश्वर रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून देखील प्रसिद्ध आहे। हरिहरेश्वरला या भागातले एक महत्त्वाचं स्थान समजलं जातं। हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी आणि पार्वती या 4 टेकड्यांच्या कुशीत वसलेलं असं एक गाव आहे। याच गावाला श्री भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळाला आहे असे समजले जाते। त्यामुळेच याचा संदर्भ देवघर आणि देवांचे निवासस्थान असाही दिला जातो। श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत। येथे असलेली काळभैरव व योगेश्वरी यांची देवळे खूप महत्त्वाची आहेत। हरिहरेश्वर देऊळ तसं बघायला गेलं तर खूपच जुने आहे, परंतु पहिल्या बाजीरावांनी या मंदिराचा जीर्णोद्धार 1723 मध्ये केल्याचे पुरावे आपल्याला इथे पाहायला मिळतात। येथील सर्व देवळांना खास कोकणी पद्धतीची उतरती छपरे आहेत। हरिहरेश्वर क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे देऊळ म्हणजेच काळभैरव आणि याची अशी आख्यायिका सांगितली जाते की बळीराजाकडून 3 पावले भूमी घेताना वामनाने ठेवलेले दुसरे पाऊल हे हरिहरेश्वरपासून सुरू झाले। हाच दिव्यागारचा बीच रोड मित्रांनो, आणि ह्या बीच रोडवरती आपल्याला हे सुंदर असं रूपनारायणचं देखील मंदिर पाहायला मिळतं। खूपच सुंदर अशा वास्तुशिल्पाच्या मध्ये हे मंदिर आपल्याला बांधलेलं दिसतं। हा मंदिराचा फ्रंटचा एरिया, पार्किंग एरिया तिथे पण आहे, मागे पण आहे, आपण जिथं आत्ता गाडी पार्क केली तिकडं, आणि सुंदर अशा नारळी पोपळीच्या बागेमध्ये हे रूपनारायणाचं मंदिर। इथंच आपल्याला एक विहीरसुद्धा पाहायला मिळते, छोटीशी आहे, आणि हे मुख्य मंदिर। आणि इकडेच आपल्याला सुंदर नारायण मंदिर सुद्धा पाहायला मिळतं। ह्या ज्या मूर्ती आहेत ना मित्रांनो, ह्या मूर्ती इतक्या प्रसन्न आहेत ना की आपल्याला त्यांना पाहून मन आपलं प्रसन्न होऊन जातं। या मंदिरांबद्दल अधिकची माहिती सांगायची झाली तर हे मंदिर साधारणपणे 1000 वर्षापूर्वी म्हणजेच शिलाहार राजाच्या काळातली असावीत असं सांगितलं जातं। कोकणातील सर्वच विष्णू मंदिरांमध्ये सर्वात उंच व सुबक मूर्ती रूपनारायणाची आहे असं समजले जाते। एका अखंड शिळेतून ही मूर्ती घडवली जाते। नवल म्हणजे मूर्तीच्या दोन्ही बाजूला चक्क दशावतार कोरलेले आहेत। हाही एक प्रकारचा खजिनाच आहे। आवर्जून पाहावी अशी ही रूपनारायणाची मूर्ती आहे। रूपनारायण मंदिराजवळच एक सुंदर आपल्याला पायऱ्यांची विहीरसुद्धा पाहायला मिळते, जी मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवली ती। येस मित्रांनो, दिस इज द पार्किंग एरिया, आणि आपण आता पोहोचलेलो आहोत सुवर्ण गणेश मंदिर दिव्यागार येथे। खूपच जागृत असं गणपती बाप्पाचं हे मंदिर आहे। खूपच सुंदर असं आपल्याला इथं तुळशी वृंदावन देखील पाहायला मिळतं, आणि हा मंदिराचा प्रवेशद्वार हा बाजूचा एक आहे, आणि सुंदर अशी दीपमाळ सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळते, आणि मंदिराचा मेन एंट्रन्स हा इथून आहे। या मंदिराला ना मित्रांनो एक खूपच रंजक अशा 2 कथा आहेत, त्या आता मी तुम्हाला सांगणार आहे।
अर्थात मित्रांनो, आतमध्ये मंदिरात शूटिंग करायला परवानगी नव्हती. सो मी तुम्हाला मगाशी म्हणलं तसं या मंदिराच्या बाबतीत ना 2 ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या कथा सांगितल्या जातात ना, त्या मी तुम्हाला आता सांगतो. दिव्या आगारचं नाव सर्वदूर झालं ते म्हणजे याच गोष्टीमुळं, म्हणजेच याच सुवर्ण गणेश मंदिरामुळं. ह्याची कथासुद्धा रंजक आहे मित्रांनो. साधारणपणे 25 ते 30 वर्षांपूर्वी म्हणजेच 17 नोव्हेंबर 1997 साली द्रौपदी पाटील नावाच्या एका महिलेला त्यांच्या बागेत झाडांची आळी करताना एक तांब्याची पेटी मिळाली. ही वार्ता या गावात वाऱ्यासारखी पसरली. गावचे सरपंच, प्रतिष्ठित मंडळी, पोलीस वगैरे सगळे त्या ठिकाणी आले आणि त्या पेटीचं कुलूप त्यांनी तोडलं. त्या पेटीमध्ये त्यांना गणपतीची शुद्ध सोन्याची मूर्ती मिळाली आणि ही मूर्ती साधारणपणे 300 ग्रॅम वजनाची व 280 ग्रॅम वजनाचे गणपतीचे अलंकार त्या पेटीत सापडले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे खाजगी मालमत्तेत ही पेटी सापडल्यामुळे हे सरकार जमा करण्याचे प्रश्नच नव्हते. त्यामुळे गावकऱ्यांनी राज्य शासनाला विनंती करून याच गणपतीचं एक मंदिर त्या ठिकाणी बांधले आणि त्यातूनच निर्माण झाले हे सुंदर असे सुवर्ण गणेशाचे मंदिर. या मूर्तीचा फोटो देखील मी इथं तुम्हाला दाखवेन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच चांगल्या गोष्टीसोबत ह्याला एक वाईट गोष्टसुद्धा आहे ह्याच्यासोबत. आणि ती दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अशी की 24 मार्च 2012 रोजी हीच सोन्याची गणपतीची मूर्ती चोरीला गेली. त्यानंतर ते आरोपी सापडले, परंतु त्यांनी ती मूर्ती संपूर्णपणे वितळवलेली होती. त्यामुळे ती मूर्ती मंदिरात ठेवणे शक्य नसल्यामुळे आत्ता त्याची दुसरी प्रतिकृती मंदिरात दर्शनासाठी ठेवलेली आहे. आणि ही जेव्हा मूर्ती सापडली ना मित्रांनो, त्या दिवशी अजून एक महत्त्वाची गोष्ट होती, म्हणजे त्या दिवशी होती संकष्टी चतुर्थी. म्हणजे हा निव्वळ योगायोग नाही, तर हा गणपती बाप्पाचाच आशीर्वाद ह्या गावकऱ्यांना मिळाला होता.